live and recording. तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो शून्यात जन्मलो जरी तरी न क्षणेक आम्ही थांबू. आम्हीच घडवू क्रांती, आम्हीच घडवू क्रांती. आम्ही कर्मानेच स्वयंभू, आम्ही कर्मानेच स्वयंभू. शून्यात जन्मलो जरी तरी ना क्षणेक आम्ही थांबू. आम्हीच घडवू क्रांती, आम्ही कर्मानेच स्वयंभू, कर्मानेच स्वयंभू, कर्मानेच स्वयंभू. शून्यात जन्मलो जरी तरी ना क्षणैक आम्ही थांबू. आम्हीच घडवू क्रांती, आम्ही कर्मानेच स्वयंभू. शून्यात जन्मलो जरी तरी ना क्षणेक आम्ही थांबू. शून्यात जन्मलो जरी तरी ना क्षणेक आम्ही थांबू. आम्हीच घडवू क्रांती, आम्ही कर्मानेच स्वयंभू. आम्हीच घडवू क्रांती, आम्ही कर्मानेच स्वयंभू. शून्यात जन्मलो जरी तरी ना क्षणैक आम्ही थांबू. शून्यात जन्मलो जरी तरी ना क्षणैक आम्ही थांबू. आम्हीच घडवू क्रांती, आम्ही कर्मानेच स्वयंभू, आम्ही कर्मानेच स्वयंभू. शून्यात जन्मलो जरी तरी न क्षणिक आम्ही थांबू. आम्हीच घडवू क्रांती, आम्ही कर्मानेच स्वयंभू, आम्ही कर्मानेच स्वयंभू. शून्यात जन्मलो जरी तरी ना क्षणिक आम्ही थांबू. शून्यात जन्मलो जरी तरी ना क्षणिक आम्ही थांबू. आम्हीच घडवू क्रांती, आम्हीच घडवू क्रांती. आम्ही कर्मानेच स्वयंभू, आम्ही कर्मानेच स्वयंभू. शून्यात जन्मलो जरी तरी ना क्षणैक आम्ही थांबू. शून्यात जन्मलो जरी तरी ना क्षणैक आम्ही थांबू. आम्हीच घडवू क्रांती, आम्ही कर्मानेच स्वयंभू. शून्यात जन्मलो जरी तरी ना क्षणैक आम्ही थांबू. शून्यात जन्मलो जरी तरी ना क्षणैक आम्ही थांबू. आम्हीच घडवू क्रांती, आम्ही कर्मानेच स्वयंभू, आम्ही कर्मानेच स्वयंभू.
नमस्कार मित्रांनो, मी आणि स्वयंभू संस्थेच्या सर्वेसर्वा डॉक्टर संगीता कामत आम्ही दोघांनी एक संकल्पना या वर्षाअखेरीस रुजवली. मित्रांनो, 2020 हे साल तसं आपणा सर्वांनाच काय संपूर्ण जगाला नैराश्यजनक गेलं, मरगळ आणणारं गेलं. तर हे नैराश्य पळवून लावायला किंवा मरगळ मिटवून टाकायला आम्ही एक जागतिक काव्य स्पर्धेचं आयोजन केलं, जिचं शीर्षक होतं 2021 एक नवी भरारी, अर्थात एक उत्तुंग कविता. मित्रांनो, आम्ही जगातील अनेक मान्यवर, प्रतिथयश आणि नवोदित कवींना आवाहन केलं की अशी सकारात्मक कविता स्पर्धेसाठी पाठवा की जी नैराश्य पळवून लावेल. आणि मित्रांनो, विश्वास ठेवा, जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक कविता या स्पर्धेसाठी आल्या. त्यातल्या नियमात बसणाऱ्या निवडक अशा विषयाला धरून असलेल्या 100 कविता आम्ही छाटून त्या 5 दिग्गज परीक्षकांकडे परीक्षणासाठी पाठवलं आणि आज तो परीक्षक मंडळाचा निर्णय देखील आता तयार आहे. मित्रांनो, आज मी तुमच्याशी जो संवाद साधतोय तो यासाठी की जगात अनेक स्तरांवर, अनेक स्थळांवर अनेक मराठी माणसं कार्यरत आहेत आणि आपली मराठी मायबोली तिथं परदेशात जगवत आहेत. अशा जगातील वेगवेगळ्या जागी, वेगवेगळ्या स्थानावर कार्यरत असलेल्या मराठी माणसांचा आणि आपल्या 5 दिग्गज परीक्षक मंडळींचा सुसंवाद घडवून आणणार आहे सौ श्रद्धा सचिन राजे भोसले. मित्रांनो, ऑनलाईन असा संवाद आहे. त्यात जगात मराठीची चळवळ यावर जगातील काही प्रतिथयश माणसं प्रकाश टाकतील आणि आपले परीक्षक या स्पर्धेतील काव्यस्तर यावर आपलं मत प्रदर्शित करतील. तर हा 24 तारखेचा कार्यक्रम पाहायला विसरू नका. तसंच मित्रांनो, आता ह्या स्पर्धेचा निकाल तयार असल्यामुळे 26 जानेवारी रोजी, जसं पूर्वी आम्ही सांगितलं होतं त्याप्रमाणे 26 जानेवारी या भारताच्या प्रजासत्ताक दिनाला हा निर्णय जाहीर होईल. अनेक क्षेत्रातील नामवंत सेलिब्रिटीज यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होईल. पारितोषिकामध्ये प्रत्येक गटामध्ये शिशु, मध्य आणि वरिष्ठ अशा प्रत्येक गटामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय अशी पारितोषिक आणि एक सामायिक पारितोषिक स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात येईल. मित्रांनो, आपल्या काव्य स्पर्धेतील कवींच्या वयांची रेंज 14 ते 84 अशी आहे. तर हा कार्यक्रम पाहायला विसरू नका. म्हणजे 24 जानेवारी रोजी मराठीची जागतिक चळवळ आणि 26 जानेवारी रोजी स्पर्धेचा निकाल. मित्रांनो, वेळ हवी आहे ना तुम्हाला कार्यक्रमाची, ती तुम्हाला लवकरच कळवली जाईल. वेळेकडे लक्ष द्या. धन्यवाद. नमस्कार, मी मुक्ताबाई चंदावर, वय वर्षे 95. स्वयंभू संस्थेतर्फे आयोजित केलेल्या जागतिक काव्य स्पर्धेमध्ये मी माझी एक कविता 2021 एक नवी भरारी श्री क्षेत्र पंढरपूर पाठवली आहे. कोरोनामुळे सर्वत्र भीती पसरलेली आहे. त्या भीतीला न घाबरता सकारात्मक दृष्टीने पाहून धैर्याने तोंड देऊन आपल्या मनाला चांगले वळण लावले पाहिजे. त्याला एकच मार्ग, भक्ती मार्ग. सर्व संतांनी हा मार्ग स्वीकारलेला आहे. ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे, अवघे विश्वची माझे घर. त्याप्रमाणे सर्वांना प्रेम करण्यासाठी प्रेरणा द्यायला ही मागणी ह्या कवितेतून केली आहे. ह्या स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल डॉक्टर संगीता कामत यांचे आभार मानते. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी.
Over to you, Shraddha ma'am. सुस्वागतम. नमस्कार. गुंफुनी गुंफणाऱ्या शब्दांचा गंध पसरतो जेथे, जुळुनी जुळणाऱ्या ओळींचा यमक नाचतो तेथे, खुलुनी खुलणाऱ्या अर्थाचा पिसारा होतो जेथे, स्फुरुनी स्फुरणाऱ्या काव्याचा जन्म होतो तेथे. कविता हा भावनांचा आविष्कार आहे. या भावभावनांच्या वैचारिक कोंदणाचं एक विश्व आहे. या विश्वाला, या कोंदणाला जर कोणी जपलेलं आहे तर आपल्या स्वयंभूने. संत ज्ञानेश्वरांपासून मंगेश सरांपर्यंत आणि सर्व भाषिक शिरोमणींना माझा मानाचं वंदन. आई भवानीला आणि सरस्वतीला वंदन करून आत्ताची आपली मराठी जागतिक चळवळ आपण सुरू करीत आहोत. मी सौ श्रद्धा सचिन राजे भोसले आणि माझ्या सर्व मराठी भाषिकांना या कार्यक्रमात स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की आपल्याकडे स्वयंभू पुरस्कृत जे काही जागतिक काव्य स्पर्धा झाली त्या अंतर्गत हे पहिलं पर्व आज सुरू करत आहोत आपण. या पहिल्या पर्वामध्ये आपल्याकडे जगातील वेगवेगळ्या स्थळी आणि वेगवेगळ्या स्तरांवर जे कार्यरत आहेत असे मराठी भाषिक आहेत, यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तसंच या काव्य स्पर्धेचे परीक्षण करणारे 5 दिग्गज असे परीक्षकही आपल्यासोबत या पर्वामध्ये आपली साथ देणार आहेत. तसेच या कार्यक्रमात आपल्यासोबत असणार आहेत स्वयंभूच्या सर्वेसर्वा डॉक्टर संगीता कामत आणि ज्यांची ही संकल्पना आहे ते श्रीमान प्रकाश गजानन राणे सर, हेही आपल्यासोबत. ओव्हर टू यू संगीता. नमस्कार सर्वांना, माझा नमस्कार अँड अ व्हेरी गुड इव्हनिंग. स्वयंभू विषयी माझ्यापेक्षा जास्त आय थिंक माझे वेलविशर्स आणि जे अस्पायरिंग स्वयंभूचे पेरेंट्स आहेत ते सांगतील, कारण त्यांचा आनंद आणि त्यांचा आशीर्वाद हा माझ्यासाठी बहुमूल्य आहे. When I started the concept of Swayambhu, it was purely a registered social movement to help the academically unfulfilled youth. म्हणजे ज्या मुलांना मार्क कमी पडतात त्या मुलांना असं वाटतं की माझ्या आयुष्यात काहीच राहिलेलं नाही आता. So we want to actually prove and instill and channelize their correct energy in the right direction. आणि म्हणून आमचं टॅगलाईन आहे to transform the backbenchers to front runners. आणि स्वयंभू हा कॉन्सेप्ट स्टार्ट केला आणि मला आशीर्वाद लाभला आमच्या डॉक्टर PC सेजवळकर सर यांचा. मे हे सोल रेस्ट इन पीस. ही कॉल्ड मी अ स्वयंभू विच इज सेल्फ सफिशियंट अँड आय थॉट एव्हरी इंडिव्हिज्युअल हू थिंक्स दॅट ही इज अ बॅक बेंचर deserves to be a front runner, and that can happen only when backbenchers like me and others all come together and mentor these students. I think this is the only way we can help youth to go in the right direction, channelize their energy and make themselves, their parents and our country proud. And when Prakash Ji Rane said that I was also a backbencher, so he said we must do something wherein we can take this concept worldwide and hence, you know, conceptualized the beautiful idea of having a online global Marathi poetry contest. So I think I must thank Prakash Ji for that and all the various Swayambhu well-wishers and mentors who have always been with us right from day one. Over to you, Prakash Ji. धन्यवाद संगीता. मित्रांनो, संगीताला जे इंग्रजीमध्ये संवाद साधायला सांगितलं होतं ते जागतिक काव्य स्पर्धा आणि जागतिक मराठी चळवळ आहे. तिथे जन्माला आलेल्या बालकांना अजून मराठी तितकी अवगत नसेल म्हणून हा जो स्वयंभूचा कन्सेप्ट होता
तो इंग्रजीमध्ये सांगायची विनंती तिला केली होती. हो मी प्रकाश गजानन राणे, मी एक अभिनेता, लेखक, कवी, गीतकार. मतलब ती ओळख देण्याची ही जागा नव्हे. जेव्हा मला जेव्हा संगीताने सांगितलं की बँक बेंचर्स म्हणजे पंगुम लंगे ते गिरीसारखं ते मला वाटलं. मी स्वतः शेवटच्या बाकड्यावर होतो, नगण्य होतो. असा आता काही फार मोठा अगदी आकाशाला हात लागले तसं नाही, पण निदान शेवटच्या बाकावर तर पहिल्या बाकावर येणं एवढं तरी कर्तृत्व मी केलेलं आहे. आणि मला हा संगीताच्या ह्याचा कन्सेप्ट खूप आवडला आणि आम्ही दोघांनी नक्की काहीतरी करूया असं ठरवलं. तर म्हटलं आधी पहिल्यांदा आपण ही मरगळ झटकली पाहिजे जिकडे ते कोरोना 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 करून. आणि मग आम्ही दोघांनी म्हणून असं की एक सकारात्मक कविता जगातून घेऊया. आणि मग 2021 एक नवी भरारी, अर्थात एक उत्तुंग कविता. आणि खूप बरं वाटलं की अख्ख्या जगातून कविता आल्या. आणि माझ्या प्रेमाची पावती म्हणून ज्यांचा वकूब म्हणजे साहित्य परिषदेला परीक्षण करण्याचा आहे, ती दिग्गज माणसं माझ्या विनंतीला मान देऊन या छोट्या छोट्या माणसांच्या कविता देखील त्यांनी परीक्षण केल्या. त्याबद्दल स्वयंभू आणि माझ्या वैयक्तिकतर्फे मी सर्वांचा आभारी आहे. आणि एका फोन कॉलवर शेवटी तुमचं मातृभूमीशी नातं जडलेलं असतं. अमेरिकेत राहून जन्माला कार्यरत असलात तरी पायाला ठेच लागल्यावर आपण आई गच म्हणतो. तशी या मराठी मातृभूमीशी जोडलेली माणसं एका शब्दावर तयार झाली. त्यांचाही मी खूप आभारी आहे. आणि अशीच मराठी त्यांनी जागृत ठेवावी परदेशात, यासाठी ही चळवळ. धन्यवाद. आणि आता मी माईक आणि व्हिडिओ बंद करतोय कारण यानंतर फक्त मला ऐकायचंय. नाही सर, एक मिनिट. तुम्ही म्हणालात की माझे अजूनही आकाशाला हात लागलेले नाहीयेत, पण मी नेहमी सांगेन की राणे सरांचे आकाशाकडे हात आणि पाय मात्र जमिनीवरच आहेत अजूनही. बरं, ह्याच्यात एक उणीव माझ्याकडनं राहून गेली ती सांगतो की जसे आज अनेक दिग्गज इथे आहेत, म्हणजे जिने मला स्थान दिलं ती लता गुठे इथे आहे, जिने मला अनेक पारितोषिक मिळवण्यासाठी तिथपर्यंत पाठवलं आणि मी ती पारितोषिक मिळवू शकलो. आणि लतामुळे माझं देवेंद्र भुजबळ सारख्या दिग्गज व्यक्तीशी ओळख झाली की जो खरोखरच साहित्यिक आहे. संगीताशी ह्या निमित्ताने जोडला गेलो. आणि ह्या सर्वांमध्ये जिचा उल्लेख करायला पाहिजे अशी देखणी श्रद्धा सचिन राजे भोसले. राजेशाही घराण्याशी तिचं नातं आहे. संपूर्ण नातं काय मी आता सांगत नाही, पण छत्रपतींच्या घराण्याशी ती फार जवळून जोडलेली आहे. आणि स्नुषा आहे ती त्यांची. आणि मराठी भाषेवर अत्यंत चांगलं प्रभुत्व, चांगली लेखिका आहे, कवयित्री आहे. आणि उर्दू शायरांच्या बाजूला बसून अस्खलित उर्दू मध्ये शायरी करणारी अशी ती कवयित्री आहे आणि देखणीत आहेच. तर हे दोन शब्द तिच्याविषयी. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. मी संगीताजींना सांगेन की आता आपले जे ग्लोबल गेस्ट आहेत, वंदनाजी, सुनीलजी, इंद्रनील साहेब, मंदार दादा, मीनाताई, दीप्तीजी आणि सुनीताजी यांनी थोडक्यात आपल्याकडे जरासं वेळेचं आपण भान राखलं पाहिजे, कारण आपण मराठी माणसं एकदा बोलायला लागलो की थांबत नाही. त्यासाठी थोडंसं वेळेचं थोडंसं भान राखून तुमच्याबद्दलची माहिती थोडक्यात मला सांगावी, म्हणजे आपल्या स्वयंभूला सांगावी. मी ओव्हर टू सुरुवातीला मी इंद्रनील दादांना सांगते. तुम्ही सर प्लीज तुमची माहिती थोडक्यात मला सांगा. नमस्कार. नमस्कार. मी स्वयंभूच्या आयोजकांप्रमाणेच एक बॅक बेंचर म्हणा, मागच्या बाकावरील विद्यार्थी म्हणा. माझं नाव इंद्रनील सतीश करंदीकर. मी साधारण 12-13 वर्ष झाले युनायटेड अरब एमिरेट्स येथील अलेन, अबुधाबी इथे साधारण 12-13 वर्ष ऑटोमोबाईल या क्षेत्रात कार्यरत आहे. आणि आमच्या दृष्टीने आम्ही मराठीची चळवळ 2 माध्यमांतून चालू ठेवली आहे.
ती दोन माध्यमं मी म्हणजे अशी आहेत की ती एक आहे की जे पुस्तकाच्या माध्यमात नाही, साहित्यिक आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिकचं सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्यांच्या विनायक रानडे यांचा एक उपक्रम इथं चालवतो आम्ही, ग्रंथ तुमच्या दारी म्हणून. मराठी पुस्तकं वाचण्याची आवड सगळ्यांनाच असते, पण ती बाहेरच्या देशांमध्ये गेल्यावर मिळत नाही. तर ती आम्ही घरोघरी विनामूल्य पोचवतो आणि लोक वाचतात आणि खूप चांगला प्रतिसाद आहे. साधारण युनायटेड अरब एमिरेट्स मधल्या 7ही एमिरेट्स मध्ये आमच्या 7 पेट्या असून साधारण 14 पेट्यांच्या वरती आणि साधारण एक 50 ते 100 वाचक आमच्या याच्यामध्ये आहेत. हा एक उपक्रम आम्ही चालवतो. दुसरा म्हणजे ढोल ताशे आपल्याला कोणाला आवडत नाही, तर तो पण आम्ही इकडे चालू ठेवलेला आहे. त्रिविक्रम म्हणून आमची जी संस्था आहे त्याचे सागर पाटील आणि आम्ही सगळे मंडळी, तर आम्ही इकडे ढोल ताशाचा जल्लोष गणपतीच्या वेळेस आणि बाकी कार्यक्रमांच्या वेळेस नक्की चालू ठेवतो. आमचे सध्या हे दोन उपक्रम चालू आहेत. अरे वा वा वा. मंदार सर आहेत का? थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. मंदार सर आहेत का? हा सर, तुम्ही जरा थोडक्यात तुमची ही माहिती मला कळाली तर फार आनंद होईल. हो जरूर. नमस्कार. स्वयंभूच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि सदस्यांना मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही अत्यंत चांगलं काम करताय, त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. मी मंदार यशवंत जोगळेकर, शिकागोमध्ये गेल्या 20 वर्षापासून आणि अमेरिकेत गेल्या 23 वर्षापासून आहे. शिकागोमध्ये गेल्या 5 वर्षापासून आम्ही मराठी शाळा चालवतो. ती शाळा शिकागो लँडमध्ये 2 ठिकाणी भरते, नेपरविल आणि शॉम्बर्ग. आमच्या नेपरविलच्या शाळेमध्ये आम्ही सुरुवात केली 5 वर्षापूर्वी, त्यावेळी 21 विद्यार्थी होते. आज जवळपास 55 विद्यार्थी आहेत. इयत्ता 1ली ते 5वी असे आम्ही मराठी शाळा चालवतो आणि गेली 5 वर्ष मी त्या मराठी शाळेसाठी संलग्न आहे आणि 1लीपासून ते 5वी पर्यंत प्रत्येक वर्गाला मी शिकवलेलं आहे गेल्या 5 वर्ष. आणि बृहन महाराष्ट्र मंडळ आणि भारती विद्यापीठ यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली हा प्रोग्राम चालतो. आमच्याकडे ढोल ताशा पथक पण आहे आणि यावर्षी आम्ही आमच्या मुलांतर्फे रेडिओचे प्रोग्राम्स केले. तसेच इथे जे महाराष्ट्र मंडळ आहे अत्यंत चांगलं कार्यरत आहे, तर त्यांच्यातर्फे सुद्धा आम्ही सर्व सोशल प्रोग्राम्स मध्ये मराठी शाळेला साधारणतः अर्धा ते 1 तास वेळ देतो, ज्याच्यात ती मुलं आमचे प्रोग्राम्स सादर करतात. तसंच शिकागो लँडमध्ये जवळपास 6 वेगवेगळ्या शहरांमध्ये लायब्ररी आहे. त्या लायब्ररीमध्ये मराठी पुस्तकं आम्ही ठेवलेली आहेत. आणि यावर्षी मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की सौ विद्या जोशी या ज्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्ष आहेत, नेपरविल मध्ये अत्यंत चांगल्या कार्यरत आहेत, त्यांच्या प्रयत्नांमुळे इलिनॉय स्टेट बोर्ड ऑफ ऍक्रिडेशन आपल्या मराठीला मिळालेलं आहे. तर अमेरिकेमध्ये हे 5वं स्टेट असं असेल. पहिलं कॅलिफोर्निया, दुसरं न्यू जर्सी, तिसरं फ्लोरिडा, 4थं टेक्सास आणि 5वं आता इलिनॉय. याच्यामध्ये मराठीला ऍज अ व्हॅलिड फॉरेन लँग्वेज असं ऍक्रिडेशन मिळालेलं आहे. एवढं आमचं कार्य आहे. धन्यवाद धन्यवाद. मी थोडस आपले जे परीक्षक आहेत यात देवेंद्र सरांना विनंती करते की तुम्ही थोडक्यात माहिती सांगा आणि तुम्हाला कसं वाटलं इतकी छान कवितांची परीक्षण करता वेळी. तुम्हाला एक मला अनुभव म्हणजे ऐकायला फार आवडेल. देवेंद्र भुजबळ सर, सर आहेत का लाईनवर? हॅलो, देवेंद्र भुजबळ सर नसतील तर लताजी, मला तुमच्याकडून तरी ऐकायचंच आहे की तुम्हाला हे परीक्षण करतेवेळी किती आनंद झाला असेल, कारण तुम्ही इतक्या सुंदर सुंदर कविता लिहिलेल्या आहेत आणि मी स्वतः पाहिलंय तुम्हाला. तुमच्या एका पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळेस मी राणे सरांसोबत आपण मुंबईला भेटलो होतो तेव्हा, तर मला खरंच ऐकायला आवडेल. नमस्कार सगळ्यांना. आणि स्वयंभू संस्थेच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली त्यासाठी मी संस्थेचं खूप मनापासून कौतुक करते. आणि ह्या दिग्गज 2 व्यक्तींसाठी मला एक वाक्य नेहमी आठवतं. मदर टेरेसाचं मी एक वाक्य वाचलं होतं कधीतरी, की एखाद्याला मदत करताना मदतीच्या हाताबरोबर आपलं काळीजही द्या. तर ही काळीज देणारी 2 माणसं मला भेटली.
ते म्हणजे प्रकाश खरंच. राणे सर आणि संगीता मॅडम. तर फक्त माझी ओळख आता सांगायची म्हणजे मी प्रकाशिका, लेखिका आणि संपादिका आहे. ऍज अ लेखिका म्हणून मी 13 पुस्तकं माझे प्रकाशित आहेत. संत साहित्य ते बाल साहित्यापर्यंत मी लिखाण केलेलं आहे. त्यामध्ये वैचारिक पुस्तकं आहेत, प्रवास वर्णन आहेत, कथा लेखन आहे. तर हे असे आहेत. त्यानंतर 120 पुस्तकं मी प्रकाशित केलेली आहेत आणि 5 पुस्तकाचं मी संपादन केलेलं आहे. 20-22 पुस्तकांना प्रस्तावना लिहिली असतील साधारण. तर आणि माझ्या 3 संस्था आहेत. आताच मी एक भरारी ई बुक नावाची संस्था सुरू केली, पुस्तक भरारी. याच्या मागे कारण हे होतं की माझं एक स्वप्न होतं की प्रत्येक लेखकाचं पुस्तक प्रकाशित झालं पाहिजे. आणि या उद्देशातून मी ई बुक सुरू केले आणि अनेकांनी त्याच्यावर मला सांगायला खूप आनंद होतोय की ह्या कोरोनाच्या काळामध्ये मी 22 पुस्तकं ई बुक प्रकाशित केली आहेत. तर जगभरातल्या वाचकांपर्यंत ती पोहोचली आहेत. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. तर आणि देवेंद्र भुजबळ सरांसारखी आणि राणे सरांसारखी दिग्गज लेखकांची मी प्रकाशिका आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर आणि लेखक आणि प्रकाशिकेच्या पलीकडे आमचं मैत्रीचं एक चांगलं नातं आहे. विश्वासाने अगदी ही लोक प्रकाशित पुस्तकं देतात माझ्याकडे आणि मी प्रकाशित करून देते. तर आताच प्रकाश राणे सर म्हणाले की लतामुळे मला पुरस्कार वगैरे असं माझ्यामुळे काही मिळालेले नाहीयेत, ते त्यांच्या कर्तृत्वाने मिळालेले आहेत. त्यांच्या चांगल्या नाही, लेखनाची पण भरारी देण्याचं जे पंखात बळ देण्याचं काम तर तुम्ही केलं ना. नाही असं नसतं ते. आपण फक्त निमित्त असतो कुठेतरी. हे अगदी त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. तर मी या पलीकडे जास्त माझी ओळख सांगण्यात वेळ नाही घालवणार, कारण मला आणखी दुसऱ्या विषयावर पण बोलायचं आहे की ज्या माझ्याकडे हे आल्या होत्या की मला एक परीक्षक म्हणून नेमलं यात संस्थेने. यासाठी मी त्यांचे आभार मानते प्रथम. एक तर 45 ते 85 या वयोगटातील माझ्याकडे कविता आल्या होत्या आणि त्याच्यातील काही कविता अशा होत्या की कविता खूप चांगल्या होत्या, परंतु त्या विषयाच्या बाहेरच्या होत्या, त्याच्यामुळे त्या मला काढाव्या लागल्या. परंतु ज्या कवींनी कविता लिहिल्या होत्या त्यांनी खूप चांगला प्रयत्न केला होता. कारण मी नेहमी म्हणते की कविता ही कवीच्या अंतरात्म्याचा आवाज असतो. तर तो खरंच आवाजच आहे आणि त्यानुसार त्यांनी खूप चांगला प्रयत्न केलेला आहे. कारण हे पुरस्कार म्हणजे त्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचं काम करतात. यापुढे आता त्यांना पुरस्कार मिळाला तर यापुढे ते आणखी चांगल्या कविता लिहितील. तर या उद्देशाने हे संस्था काम करतात. मीही अनेक म्हणजे स्पर्धा आयोजित करते, पुरस्कार देते. याच्या मागे माझाही हाच उद्देश असतो की चांगले लेखक तयार व्हायला पाहिजे. तर लेखकांना, नवोदित लेखकांच्या पाठीवर थाप मारण्यासाठी कोणीतरी हवं असतं आणि अशा संस्था ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. म्हणून मला खूप यांचं कौतुक वाटतं. दोघांनी खूप चांगला प्रयत्न केला, खूप मेहनत केली, त्याच्यासाठी खूप वेळ दिलेला आहे. तर ह्या गोष्टी सहज कुठे होत नाहीत. तर हे काहीतरी देण्याची वृत्ती जेव्हा माणसामध्ये असते ना, तेव्हाच ही व्यक्ती ह्या गोष्टी करू शकते. अगदी अगदी अगदी. नमस्कार देवेंद्र सर. 1 मिनिट फक्त. हा लताजी, तुम्ही बोला. नवोदित लेखकांसाठी मला काही सांगायचं आहे की चांगली कविता कशी असते, कविता चांगली येण्यासाठी काय केलं पाहिजे. की चांगलं कवी होण्यासाठी चांगली कवितांची पुस्तकं वाचायला पाहिजेत, दर्जेदार कवींच्या कविता वाचायला पाहिजे, शब्दांचे आवाज, त्यांचे रंग, रूप हे समजून घ्यायला पाहिजेत. एका कवयित्रीला एक प्रश्न विचारला होता की तुमच्या एका कवितेमध्ये आभाळ आणि आकाश हे 2 शब्द आलेले आहेत, ते का? तर त्यांनी सांगितलं की जे भरून येतं ते आभाळ आणि जे निरभ्र असतं ते आकाश. तर जेव्हा हे इतकी बारकावी लक्षात येतात ना कवींच्या, तेव्हाच तो चांगली कविता लिहू शकतो. शब्दच मारतात हातात आणि ओही शब्दच देतात, मी माझ्याच कवितेत म्हटलेलं आहे. तर असं ही त्यांच्या शब्दांचे जे आवाज आहेत ना, ते आवाज कवीला ऐकायला आले पाहिजे.
तर तो चांगली कविता लिहू शकतो, कारण ते उत्स्फूर्त असते. कविता ही कधीच ओढून ताणून येत नाही, ती उत्स्फूर्त अशी कविता असते. आणि ह्या कवितांचे जे शब्द असतात ते शब्दच माणसाला नेहमी भारावून टाकतात. आणि शब्दांचा मी माझ्या कवितेत एका म्हटलेलं आहे की शब्दांचा गूढ पसारा किती भुलवितो मना, प्रतिभेच्या पंखावरी कोण वाजवितो विना. तर असं तरी क्या बात आहे. कवीच्या अंतर्मनात विना वाजवत असतो की पुढच्या ओळ काय येईल हे आम्हालाही माहिती नसतं. मी एका कवितेत माझ्याच म्हटलेलं आहे की कवीला कवी कुठे लिहितो कविता, त्याच्याकडून लिहून घेतल्या जातात कोणत्या तरी अज्ञात शक्तीकडून. तर अशी ती अज्ञात शक्ती असते, कारण आम्हालाही माहिती नसतं पुढच्या ओळी काय येतील. कुठेतरी 2 ओळी येतात. आता प्रकाश राणे सर खूप चांगले कवी आहेत, त्यांनाही माहिती आहे की कविताची प्रोसिजर, तरीही अभ्यास खूप महत्वाचा आहे कवितांचा. कवितांचं वाचन, कवितांचं जिरवणं आणि त्याला स्फूर्तपणे फुलवणं ही गोष्ट कवीला केली पाहिजे. ह्या कवींसाठी माझी एक छोटीशी कविता आहे, तेवढी मी सादर करून मी माझं मनोगत संपवते. चालेल ना? चालेल. स्वस्त नाही कविता. कविता ही कवीचा आत्मा असतो म्हणे. कविता ही कवीचा आत्मा असतो म्हणे. खरं आहे ते. म्हणून सांगते वाचक हो, कवितेचं पुस्तक हाताळताना जरा सावकाश. कवीचं हळवं हृदय गुंतलेलं असेल एखाद्या पानात. कवीचं हळवं हृदय गुंतलेलं असेल एखाद्या पानात. खरं सांगते तुम्हाला कवींचे श्वास अडकतात शब्दात. खरं सांगते तुम्हाला कवीचे श्वास अडकतात शब्दात. त्यांचे विचार बंदिस्त होतात ओळीत. एखादी चालणारी वेदना लताजींचा आवाज म्यूट झालेला आहे. मग कवी विसरतो जगातील सर्वच घटना. वेळ, ठिकाण इतकंच नाही तर तो स्वतःलाही विसरतो जेव्हा कवी लिहू लागतो. जाणीवेच्या तो काय लिहितो, जाणीवेच्या पलीकडचं आणि काळाच्या अलीकडचं तो लिहित असतो काहीतरी. म्हणून नाही अंदाज लागत कवीला पुढची ओळ काय येईल त्याचा. खरं तर तो लिहितच नाही कविता. म्हणूनच सांगते सारस्वत नका विचारू प्रश्न कवीला. नका विचारू प्रश्न कवीला. नका चिरपाड करू त्याच्या कवितेची. नका हिनवू त्याला. अरे हो, म्हणूनच सांगते कवीनं तुम्हालाही नाही कविता इतकी नाही कविता. काहीतरी लिहिलं कागदावर आणि त्याची कविता झाली असं नाही होत. त्याच्यामध्ये आशय, विषय सगळंच खूप दर्जेदार असावं लागतं, तेव्हा ती कविता कुठे चांगली होते. आणि सगळ्या परीक्षक जे विजेते आहेत त्यांचे मनापासून आभार मानून मी माझं मनोगत संपवते. धन्यवाद. धन्यवाद लताजी, खूप छान मांडलं तुम्ही. देवेंद्र सर तुमच्याशी बोलायला आवडेल. नमस्कार. तुमचं जरा मनोगत आणि तुमची माहिती थोडक्यात मला सांगाल, आपल्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. नमस्कार, मी देवेंद्र भुजबळ. नमस्कार. 4 वर्ष पत्रकार होतो. 6 वर्ष मुंबई दूरदर्शन केंद्रात कार्यक्रम निर्मितीचं काम केलेलं आहे. नंतर 26 वर्ष महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी विभागात होतो, जिल्हा माहिती अधिकारी, उपसंचालक आणि नंतर संचालक म्हणून निवृत्त झालो. तर या सर्व प्रवासात माझं साहित्य, संस्कृती, समाज जीवन, राजकारण या सर्वांशी घनिष्ठ संबंध येत गेला. आता खरं म्हणजे परिस्थितीचा व्यक्तीच्या मनस्थितीवरती कसा प्रभाव पडतो त्याचंच उदाहरण म्हणजे ही जागतिक कविता स्पर्धा जी घेतली गेली आणि विशेषतः त्या स्पर्धेसाठी जो विषय सुचवला गेला होता उंच भरारी हे, तर का असा विषय सुचवला होता? तर एका विषयाने स्वतःला सर्वोच्च शक्तिमान समजल्या जाणाऱ्या पूर्ण जगातील मानव जातीला एका क्षणात निष्प्रभ करून टाकलं आणि सतत धावणारी पळणारी चाकं जागच्या जागी उभी करून दाखवली. आणि आपल्या मराठीत एक म्हण आहे, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषा.
तर या कोरोनाच्या विषाणूमुळे कधीही न थांबणारं जग क्षणात थांबलं. मित्र, नातेवाईक जवळचे वाटायचे शत्रू असल्यासारखे वाटायला लागले. एकमेकांना भेटणं, बोलणं, पाहणं सुद्धा दुर्मिळ झालं आणि अतिशय अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झालेली होती आणि अजूनही काही प्रमाणात ती आहे. आणि अशा या सगळ्या वातावरणात सर्वांना एक उमेद मिळावी, नवीन प्रोत्साहन मिळावं या उद्देशाने स्वयंभूने हा जो उपक्रम हाती घेतला हा अतिशय महत्वाचा आहे. तसंही 14 जानेवारी ते 28 जानेवारी या दरम्यान महाराष्ट्रात मराठी संवर्धन पंधरवडा साजरा होतोय. कालच झालेल्या एका वेबिनार मध्ये मी बोललो की एकीकडे परदेशातील मराठी मंडळ तिथे मराठी शाळा सुरू करतात आणि ज्या मराठी भाषेच्या आधारावरती 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला, आजचा महाराष्ट्र स्थापन झाला. या महाराष्ट्रात 60 वर्षानंतर सुद्धा मराठी संवर्धन पंधरवडा साजरा करावा लागणं, यात आनंद मानावा का आत्मचिंतन करावं अशी ही परिस्थिती आहे. तरीही अशी जी स्वयंभू सारख्या संस्था आहेत, देशाबाहेरील जी मराठी मंडळ आहेत की जी कसोशीने प्रयत्न करतायत की आपली मातृभाषा टिकली पाहिजे, आपल्या पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा ती पोहोचली पाहिजे आणि इतक्या प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या या परदेशातील मराठी मंडळांचं आपण कौतुक केलं पाहिजे. आणि या निमित्ताने तर मला स्वयंभूला अशी सूचना करावीशी वाटते की जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये कार्यरत असलेल्या मराठी मंडळांना एकत्र आणण्याचं काम स्वयंभूने करावं. सगळ्यांचे जे निदान पदाधिकारी आहेत त्यांचे नावं, पत्ते, मंडळांचं कामकाज याविषयीचं संकलन व्हावं, जेणेकरून हे जगभर पसरलेली मराठी मंडळ एकमेकांशी आणि विशेषतः महाराष्ट्राशी जास्त प्रभावीपणे जोडल्या जातील. एकमेकांच्या विचारांचं, एकमेकांच्या उपक्रमांचं आदान प्रदान होईल आणि या आयडिया एक्सचेंजमुळे मराठीला जागतिक स्तरावरती स्थान मिळण्यात निश्चितच मदत होईल. या दृष्टीने आपण म्हणजे नुसतं स्वयंभूचं नाव घेणार नाही, त्यात मी स्वतःला सुद्धा गृहीत धरतोय की आपण त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. आता मी माझ्याकडे आलेल्या कवितांविषयी बोलतो. माझ्याकडे एकूण 20 कविता परीक्षणासाठी आल्या होत्या आणि त्या 37 ते 85 वयोगटातल्या कवींच्या कविता आहेत. विशेषतः या 20 कवितांमध्ये 14 महिला आहेत. महिलांची आघाडी कविता लेखनात दिसून येते आणि 6 पुरुष कवी आहेत. यात जसे नवोदित कवी आहेत तसे श्रीमती कुंदा पित्रे सारख्या प्रतितयश कवयित्री सुद्धा आहे आणि त्यांनी सुद्धा हिरिरीने या स्पर्धेत भाग घेतला, याबद्दल आपण त्यांचे अभिनंदन केलं पाहिजे. अगदी अगदी मगाशी जसं एका वक्त्याने सांगितलं की बऱ्याचशा कविता या विषयाला सोडून होत्या. मला वाटतं विषय ज्या नेमकेपणाने त्यांच्यापर्यंत पोचायला हवा होता तो पोचला नसेल किंवा समजला नसेल किंवा त्यांना ज्या कविता सुचल्या तशा त्यांनी पाठवल्या. तरी 3 कविता मात्र खरोखरच नाव घेण्यासारख्या होत्या. त्यात कविता सहस्त्रबुद्धे, श्रीकांत कर्वे आणि कुंदा पित्रे यांच्या कविता खरोखरच दाद देण्यासारख्या आहेत. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि आयोजकांनी मला या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी दिली. वेगवेगळ्या कवींच्या कविता मला वाचायला मिळाल्या, अभ्यासाला मिळाल्या, याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. देवेंद्र सर, आपले 4 शब्द कोरोनाच्या वॅक्सिन पेक्षा पॉवरफुल आहेत आमच्यासाठी. खूपच सुंदर मार्गदर्शन आपण केलं आणि हे जे मराठी साहित्य मंडळांचं संकलन करायचं तुम्ही सांगितलं ते नक्की करू. आणि ते ह्यासाठी करू की मी नुसतं स्वयंभूला सांगणार नाही, मी सुद्धा त्यात जोडला जाईन. सर आणखी काय हवं? खूप आवडलं. खरंच धन्यवाद. धन्यवाद देवेंद्र सर. थोडं ग्लोबल गेस्ट यांच्याकडे वळूयात आपण आता. आणि मला मीनाजी नेरुरकर ज्या डॉक्टर आहेत आणि आता आपल्याशी तिकडे सकाळी मस्त ऊन
ऐकू येतंय का? हो. हा, नमस्कार. नमस्कार सगळ्या स्वयंभूच्या पदाधिकाऱ्यांना, सदस्यांना आणि तुम्ही जे सुंदर कार्य करताय त्यांना माझा अगदी नमस्कार मनापासून. मी डॉक्टर मीना नेरुरकर. 40 वर्ष मी अमेरिकेत आहे, फिलाडेल्फियामध्ये आहे. फिलाडेल्फिया हे गाव जिकडे डॉक्टर आनंदी जोशी 130 वर्षापूर्वी आली डॉक्टरीचं शिक्षण घ्यायला. मी भारतात असताना एवढं कधी मराठीवरती जास्ती लक्ष दिलं नव्हतं. पण इथे आल्यावर जसं आपल्याला माहेर मिस होतं तशी मराठी भाषा अगदी मिस व्हायला लागली आणि आमच्या मुलांना शिकवण्यासाठी म्हणून मी जास्ती कार्यक्रम करायला लागले. आणि मला आनंद होतो की माझी मुलंच नाही, माझी आता नातवंड देखील, त्यांना सगळं मराठी कळतं, बोलू शकत नाहीत अजून, पण मराठी त्यांना सगळं कळतं. त्यामुळे मला म्हणजे हा खूप आनंद वाटतो. मी लहानपणापासनं सारखी स्टेजवर गेलेली, डान्सेस, नाटकं ह्याच्यात सहभाग माझा असायचा शाळा कॉलेजमध्ये, मेडिकल कॉलेजमध्ये. तर तेच मी इकडे सुरू केलं. आणखी असे कार्यक्रम करता करता वसंत बापट आले होते, त्यांनी आम्हाला सुंदरामनामध्ये भरली हा तमाशा लिहून दिला. आणि जेव्हा आम्ही त्याचा शिकागोला प्रयोग केला तेव्हा माधव गडकरींनी बघितला आणि मग तो मुंबईला घेऊन आले. आणि त्याच्यानंतर मोहन वाघांनी हातात घेतला आणि आमचे सगळे म्हणजे 100 प्रयोग झाले 3 वर्षामध्ये. आणि त्यामुळे लावणीला एक वेगळा दर्जा मिळाला, जो दुसऱ्या बाजीरावाच्या काळात जो म्हणजे लावणीला जे प्रोत्साहन मिळालं होतं ते आम्ही सुंदरामनामध्ये भरली ह्या कार्यक्रमामुळे परत लावणीला जरा थोडंसं मान्यता मिळाली. मी शाळेत असताना कधी म्हणजे लिखाणात वगैरे कधीच, कारण माझे आई वडील दोघंही डॉक्टर, त्यामुळे सायन्स होतं. पण इकडे या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे थोडी लिहायला लागले आणि सुंदराच्या साठी आम्ही जेव्हा 100वा प्रयोग केला त्यावेळेला जी स्मरणिका लिहिली त्याचं लेखन बघून मला लोकप्रभांमध्ये लिहायला विनंती केली गेली त्यावेळेचे प्रदीप वर्मांनी. त्याच्यानंतर मला बाळासाहेब ठाकरेंच्या आग्रहामुळे मी सामनामध्ये लिहायला लागले. ह्याच माझ्या मराठीच्या लेखना म्हणजे मी 6 वर्ष लिहिलं. मला म्हणजे वाटतं की तेवढी लिहिणारी मी एकटीच असेल, कारण त्यांच्या उत्सव सेक्शन मध्ये मी लिहायचे दर रविवारी. आणखी आता तिकडे मुंबईत असं लोकांना वाटायला लागलं की ही अशीच PhD डॉक्टर असेल. मी गायनेकॉलॉजिस्ट आहे. आणखी तर त्यांना वाटलं नव्हतं, म्हणून मग त्याच्यासाठी म्हणून मी एक धन्यती गायनेक कला हे माझं पुस्तक लिहिलं. दुसरं ठसे माणसांचे म्हणून लिहिलं. आणि ह्या मराठी लेखनाची इतकी आवड वाढली की नाटकं पण लिहायला लागले. आणि त्याचं एक अवघा रंग एकची झाला म्हणून नाटक, संगीत नाटक लिहिलं गेलं, जे प्रभाकर पणशीकरांनी रंगमंचावर आणलं. 4 वर्षापूर्वी मी एक .com मॉम म्हणून सिनेमा पण केला. तो आता सध्या Amazon Prime वर गेलेला आहे. आणि सध्या मी माझ्या अवघा रंग एकची झाला ह्याच्यावरती सिनेमाचं त्याच्यावरती मी काम करत आहे. अरे वा वा वा. आणखी आता 10 वर्षापूर्वी मी विश्व मराठी नाट्य संमेलन म्हणून आयोजित केलं, जिकडे 200 आर्टिस्टना इकडे बोलवून आम्ही मोठा 3 दिवसाचा सोहळा केला. आणि त्याच्यात डॉक्टर आनंदी जोशींची ज्यांच्याकडे राहत होती मिसेस कार्पेंटर, त्यांच्या पणतीला बोलवून, नॅन्सी स्टोनला बोलवून आम्ही आनंदीवर केलेलं नाटक दाखवलं. आणि तिच्याकडनं पण आनंदी खरंच अशी होती असं जे तिच्या पणजीकडनं तिने ऐकलं होतं ते आम्हाला तिकडे तिने आम्हाला आमची वाहवा केली. तर असा माझा सगळा प्रवास आहे. आणि याबरोबर माझी गायनेकॉलॉजी आणि ऑब्स्टेट्रिक्सचा चालू आहे. धन्यवाद. मी प्रकाश राणे सर आपले आहेत, माझे तर गुरु आहेत ते. आणि मला प्रकाश राणे सरांकडून आपल्या स्वयंभूच्या सर्वेसर्वा डॉक्टर संगीता कामत यांच्याबद्दल ऐकायचंय. राणे सर प्लीज तुम्ही या. नाही, पण अजून बाळासाहेब लब्धे आहेत, पाटोदकर सर आहेत, यांना बोलू मला थोडस हो ते तर बोलणारच आहेत. म्हणजे तुम्ही
थोडस संगीताजींबद्दल सांगितलं की मी लगेचच बाळासाहेबांशीच बोलणार होते. नाही, आधी बोलून घेऊन देईन त्याला, म्हणजे विषयांतर नको. ठीक आहे. हो, बाळासाहेब अगदी, अगदी. पाटोदकर आहेत. बाळासाहेब आहेत बाळासाहेब आहेत आपल्या सोबत आणि त्यांच्याशीच आता आपण संवाद साधूया. चालेल. नमस्कार सर्वांना. माझा आवाज येतोय का? हो. हा, ठीक आहे. सर्वात प्रथम स्वयंभूचे सर्व पदाधिकारी आहेत, त्यांचं अभिनंदन याकरता की त्यांनी जागतिक काव्य स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि आता मराठी भाषा पंधरवडा संपन्न होतो आहे सगळीकडे आणि त्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा. हा एक खूप चांगला उपक्रम आहे आणि त्या निमित्ताने पण माझं असं मत असतं की विषय खूप चांगला दिलेला आहे, पॉझिटिव्ह आहे, पण ठरवून जर लिहायला सांगितलं तर मला सुद्धा लिहिता यायचं नाही असं होतं. म्हणजे असं होतं की कविता ही एक नैसर्गिक आणि उत्स्फूर्त प्रक्रिया असते, पण तरी सुद्धा ज्यांना नव्या वर्षाच्या निमित्ताने आपल्या आयुष्याला त्याच्याशी जोडूशी वाटलं अशा कवींनी त्याच्यामध्ये व्यक्त झालेले आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. माझ्याबद्दल मला सांगावं की नाही हा प्रश्नच आहे, कारण की खरं तर परिचय हा आयोजक करून देत असतात आणि आपण स्वतःबद्दल सांगणं म्हणजे आत्मस्तुतीचा दोष येत असतो. नाही, तुमचा परिचय स्वयंभूने दिलेला आहे, पण आपण इथे तुम्हाला थोडस तुमच्याबद्दल व्यक्त होण्यासाठी आपण सांगत आहोत. अच्छा, म्हणजे दोन भाग आहेत. एक माझ्याबद्दल थोडक्यात मी सांगतो आणि ज्या कविता माझ्याकडे परीक्षणासाठी आलेल्या होत्या त्याच्याबद्दल सांगतो. मी गेली 25 वर्ष साहित्य लेखन करतोय, म्हणजे 25 वर्षापासून माझं प्रकाशित साहित्य आहे आणि मी SY लाच पहिल्यांदा मला श्रीकृ कानडे नाट्य समीक्षा पारितोषिक मिळालेलं होतं. त्यावेळेस मी आचार्य यात्रेंची सगळी नाटकं वाचून त्याची समीक्षा केलेली होती. तेव्हापासून माझ्या लेखनाला प्रारंभ झाला. ते आजपर्यंत माझी 12 पुस्तकं प्रकाशित आहेत एकूण आणि त्याच्यामध्ये समीक्षा आहे, संपादन आहे, त्याचबरोबर कविता आहे, कादंबरी आहे आणि ललित लेखन, सदर लेखन वगैरे असं बरंचसं लेखन आहे आणि अनेक साहित्यावर माझ्या प्रेम करणाऱ्या लोकांनी जवळजवळ 20-25 पुरस्कार वेगवेगळ्या पुस्तकांना दिलेले आहेत. त्यांचा मी आभारी आहे. परीक्षणं महाराष्ट्रातील मान्यवर लोकांनी केलेली आहेत, त्याबद्दल मी काही सांगत नाही. आणि PhD चे माझ्याकडे जवळजवळ जे 3 विद्यार्थ्यांना अवॉर्ड झालेले आहेत. 6-7 विद्यार्थी PhD करतात माझ्याकडे आणि याशिवाय लोकसाहित्याचं संशोधन आता नुकतंच तुमचं अमेरिकेतून सनस्टोन पब्लिकेशन कडून जे पुस्तक वॉटर स्टोरीज ऑफ एशियन अँड अमेरिकन कल्चर विथ द लिजंड्स ऑफ द रेन वॉटर अँड फॉरेस्ट याच्यामध्ये माझं संशोधन सहभागी आहे. याशिवाय चित्रपटांना गीतं आहेत माझे 3. आता नुकताच एक चित्रपट तयार आहे शिष्यवृत्ती, त्याच्यामध्ये एक माझी गझल आहे आणि इतर 2 चित्रपटांना 4 गाणी आहेत. एका चित्रपटाचं थीम सॉन्ग माझं आहे आणि इतर असं करत असतो. पसायदान प्रतिष्ठान आहे, गेली 9 वर्ष आम्ही डॉक्टर संजय बोरुडे आणि आम्ही ते चालवत आहोत पसायदान प्रतिष्ठान चांगल्या पद्धतीने. तर हा असा माझा थोडक्यात वाङ्मयीन परिचय आहे. माझ्याकडे ज्या कविता परीक्षणासाठी आल्या होत्या त्याच्याविषयी मी आता बोलतोय की मराठी भाषा पंधरवडा आहे, त्याच्याबद्दल मी माझ्या 2 ओळी तुम्हाला सुरुवातीला शुभेच्छा पर ऐकवतो. या नभात साऱ्या हसते मराठी, काळजात गाथा मांडते मराठी. कोण कंस येतोय मारण्यास येतो, कोण कंस येथे मारण्यास येतो, गोकुळात कान्हा सोडते मराठी. मराठी भाषिक लोक जी जगभर आहेत त्यांनी आताच त्यांचे जे अनुभव कथन केलेले आहे त्या सर्वांचं अभिनंदन की मराठीचा झेंडा ते सगळ्या जगात 7 समुद्रापार लावत आहेत, काम करत आहेत. आता खूप नेरुरकर मॅडम असतील किंवा जोगळेकर असतील किंवा इतर सर्व लोक असतील, तर हे चांगलं आणि स्तुत्य काम करत आहेत. माझ्याकडे आलेल्या ज्या कविता आहेत त्या कवितांमध्ये जवळजवळ 20 एक कविता माझ्याकडे आलेल्या होत्या आणि त्याचं मी परीक्षण केलं. तर त्यातल्या बहुतेक कविता चांगल्या होत्या, पण काही कवितांचा काय तर विषय दिलेला असल्यामुळे आपण त्यांची एक उत्तुंग भरारी सकारात्मक दृष्टिकोनातून विषय आपला होता आणि काही कविता ह्या नकारात्मक होत्या, त्यामुळे त्या गाळाव्या लागल्या. पहिला
दुसरं म्हणजे या कवितांमध्ये मला ज्या आवडलेल्या कविता आहेत त्याच्यातल्या कवितांवरती मी काही कवितांवरती बोलेल या ठिकाणी. एक भूषण भानुशाली म्हणून कवी आहेत. तर त्यांची आहास नावाची कविता ही मला आवडते त्याच्यातली कविता. कारण की त्यांनी सद्यस्थितीचं जे कोरोनाचं वर्णन आहे ते वर्णन करून त्याने त्याच्यावरती मात करत असताना जो अनुभव व्यक्त केलेला आहे तो अनुभव दुहेरी स्वरूपाचा आहे. एक म्हणजे तो कोरोनाचा अनुभव आहे आणि त्या कोरोनावर मात करून आपण सकारात्मकतेकडे जायचा आहे असा अनुभव तर आहेच, पण कवीचा जो आत्मशोध आहे तोही त्याच्यामधून व्यक्त झालेला आहे की आपण आपल्यात असलेल्या ज्या अहंकाराला मात करून आपण चांगल्या असलेल्या चांगल्या मूल्यांकडे बघायला पाहिजे असा एक संदेश जो आहे तो आभास या कवितेतून माझे मी पण हे न उरता म्हणजे उरता कामा नये असा एक संदेश त्या कवितेमधून भूषण भानुशाली यांनी आभास नावाची कविता ती एक सुंदर कविता अशी वाटली मला. त्यानंतर अतिशय सकारात्मक अशा स्वरूपाची आणि एक वेगळ्या प्रतिभेची कविता म्हणून नंदादीप तेवत जा ही मोहन पाटील यांची कविता जी आहे ती मला आवडली. त्यांनी तसं म्हटलं की नंदादीप तेवत जा नव्या आकांक्षा फुलवत जा अशी जी कविता आहे. तर ती कविता संपूर्ण कविता जी आहे ती कलावंत जो असतो तो कलावंत हा त्याच्या निर्मितीसाठी त्याला प्रत्येक नवीन वर्षच असतं तसं बघायला गेलं तर त्याच्या प्रतिभेचे ज्या वेळेस त्याच्याकडून नवीन निर्मिती होत असते त्यावेळेस त्याला आनंद होत असतो आणि त्यामुळे कला ही माणसाला जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला लावत जात असते आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात असलेला जो नंदादीप आहे तो आशेचा नंदादीप पल्लवित केलंच पाहिजे ही जी भावना आहे ती त्यांनी खूप चांगल्या रीतीने व्यक्त केली. आणि त्याबरोबर मराठी भाषेची जी सुरुवात आहे ती मराठी भाषेची सुरुवात राजभाषा व्हावी अशा अर्थाने एक छोटासा नंदादीप आपल्याकडे माधव जुलियनांनी लावला होता आणि आज तिला राजभाषा म्हणून मान्यता मिळावी म्हणून आज सगळे प्रयत्न तिला अभिजात भाषा म्हणून तिला दर्जा मिळावा म्हणून आज सगळे प्रयत्न करत आहेत. हा जो मराठीचा प्रवास आहे त्याचे जे सुतोवाच आहे ते सुंदर रीतीने त्या कवितेमध्ये मोहन पाटील यांनी नंदादीप तेवत जा मनाच्या आशा पल्लवित करत जा या कवितेतून त्यांनी व्यक्त केलं. तिसरे जे कविता आहे मला आवडलेली त्याच्यामध्ये विद्या कोलगे नावाच्या कवयित्री आहेत. कोण आता मला माहिती नाही ती कोण आहेत सगळ्या, पण मला कविता त्यांच्या आवडल्या. विद्या कोलगे यांची जी कविता आहे ती सप्तरंग नावाची कविता आहे. तर त्या सप्तरंगामध्ये त्यांनी इतकी सुंदर कविता आहे की मानवी जीवनाचे जे बदलते रंग आहेत ते फिके होत जाणारे रंग आणि गडद होत जाणारे रंग या दोन्हींच्या आयुष्यामध्ये आशा आणि निराशा या दोन्हींचा असलेला जो संघर्ष असतो तो सतत चालू असतो की जसं संत तुकारामांनी म्हटलं असत्य असत्य असी मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता. तर सत्य काय आणि असत्य काय हा मनाचा चाललेला सतत असलेला संवाद असतो आणि त्यामुळे आपल्या मनाचा आपल्या मनाशी असलेला संवाद आणि आपण कशी भरारी घ्यायची आहे आपण आपल्या आयुष्याला कसं पुढे न्यायचं आहे हे ज्याला कळालेलं आहे त्याला आत्मशोध झालेला आहे असं आपल्याला म्हणता येतं. आणि त्यामुळे ही जी कविता आहे सप्तरंग ती सप्तरंग कविता ही सुंदर वाटली. याशिवाय काही ज्या इतर कविता होत्या त्याच्यामध्ये व्हॉट्सअप च्या विषयीची कविता होती की नव्या वर्षाला निरोप देताना माझ्या मनात व्हॉट्सअप नकोसं झालं आणि मग ते सगळे ग्रुप आणि ते चॅटिंग अशा स्वरूपाची एक कविता होती पण ती थोडीशी नकारात्मक होती, वेगळी होती. कविता चांगली होती पण ती नकारात्मक होती. काही कविता ऍज रुटीन आपण ज्याला म्हणतो की सहज लिहायच्या म्हणून लिहिलेल्या, मग काय असतं की कॉमन कविता लिहायला लागलो की आपण चला स्वागत करूया नव वर्षाच्या आपलं जसं स्वागत गीत दरवेळेस आपण बसवलेलं असतं तशा पद्धतीच्या पण आपल्या जाणीवांचं वेगळेपण आणि कविता ही आतून आली पाहिजे. ती आतून आली तर खूप सुंदररित्या एखादं कळीचं फुलामध्ये जसं रूपांतर व्हावं तशा पद्धतीने ती उमलत सहज कवितेला उमलून द्यावं. आपण जर तिला बळबळ पाणी शिंपडलं तर देर इज अ नो यूज ऑफ स्प्रिंकलिंग मेड्यूज ऑन डेड फ्लावर्स. मेलेल्या फुलांवरती हे असे शब्द कसे निवडावेत हेही कवीला माहिती आहे. प्रतिमा कशा ज्या आलेल्या कविता होत्या त्या बहुतेक सगळ्या मुक्त छंदातल्या होत्या त्यामुळे कवींनी छंदाचा सुद्धा वापर करायला पाहिजे. अभंग असेल ओवी असेल म्हणजे आज जर मराठी भाषेचा गौरवच करायचा असेल तर बाबा माझ्या मराठीचा असा बोल भाकरी भाजावी मराठीचा पापोडा सुकावा मराठीचं नायगावकरांनी म्हटलेलं आहे किंवा अभंगासारखा छंद असेल किंवा इतर माझ्या मराठीचा बोल उठे काळ जातं खोल खोल अशोक बागवे सारखींची कविता असेल तर कविता ही कशी मनात गुणगुणता आली पाहिजे लोकांना आणि तिचे शब्द मनामध्ये रुजले पाहिजेत
तर ती कविता खऱ्या अर्थाने आपल्याला रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचलेली आहे. म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे ये हृदयची ते हृदय घातले, हृदया हृदय एक झाले. कविता हा एक हृदय संवाद आहे आणि तो हृदय संवाद आपल्याला ज्याला शब्दांच्या माध्यमातून करता आला तो खऱ्या अर्थाने शब्दे विना संवादू, बुजे विना अनुवादू, अनुभव निज केतला, दृष्टीचा डोळा पाहिला. ही दृष्टी देण्याची जी कुवत आहे ती कविता म्हणजे कवींमध्ये असते. जणू अंतर्मनाचा बाह्य मनाशी झालेला आत्मसंवाद असं आत्मसंवादच समजलं आहे. पाहिजे. तर अशा ह्या चांगलं. सगळ्या कविता होत्या. सगळ्या कवींचं मनापासून अभिनंदन की त्यांनी खूप चांगल्या प्रकारच्या कविता लिहिलेल्या होत्या. कवितेमध्ये काय असतं, प्रत्येक कविता स्वतंत्र असते. एका कवितेची दुसऱ्या कवितेशी तुलना होऊ शकत नाही. फक्त तिथं आलेल्या 20 कवितांपैकी मला भावलेली कविता, शेवटी काय परीक्षक जरी असला तरी त्याची व्यक्तिनिष्ठता ही त्या ठिकाणी असतेच. कारण आपल्याला जे आवडलेलं आहे ते कदाचित दुसऱ्याला आवडणार नाही. एखाद्याला प्रेम भावना चांगली आवडते ते एखाद्याला सामाजिक आवडते. तर ही व्यक्तिनिष्ठता असते. त्यामुळे मला ज्या आवडलेल्या कविता आहेत त्या मी निवडल्या. आयोजकांचे धन्यवाद की त्यांनी मला या ठिकाणी परीक्षक म्हणून नियुक्ती केली आणि आपण सर्व या ठिकाणी ज्यांनी मला ऐकलेलं आहे त्यांचेही धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. थोडस आपण आता पातोडकर सर आलेले आहेत, तर पातोडकर सरांशी बोलूयात का? आहेत का पातोडकर सर? नमस्कार. नमस्कार. मी डॉक्टर राजू पाटोदकर. सर्वप्रथम मी स्वयंभूचे मनपूर्वक आभार मानतो. स्वयंभूचे म्हणजे त्याशी निगडीत असलेल्या सर्वांचे. राणेसाहेब तुमचे सुद्धा. राणेसाहेब ऐकतायत ना? हो ऐकतोय. राणेसाहेब आपले सुद्धा मनपूर्वक आभार. कारण की एका वैश्विक गटाशी मला तुम्ही या माध्यमातून जवळीक साधण्याची एक संधी दिलेली आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. माझा थोडक्यात परिचय मी देऊ इच्छितो. मी आवाज येतोय व्यवस्थित? हो हो व्यवस्थित येतो. सर व्हिडिओ ऑन करा तुमचा प्लीज. हा व्हिडिओ ऑन आहे मॅडम. एक मिनिट मी परत चेक करतो. येस आता येतोय? येस. हॅलो. हा हॅलो आवाज येतोय ना? येतोय आवाज येतोय. हो सर. हो सर आवाज येतोय. आणि आता व्हिडिओ पण आला. चेहरा पण दिसू लागला. चला बरंच. प्रकाशाने जेव्हा सांगितलं तेव्हा मी थोडा बहुत प्रकाशमान झालो असं म्हणायला काही हरकत नाहीये. 10 वर्ष सुरुवातीची काळ पत्रकारिता केली आणि त्याच्यानंतर मी महाराष्ट्र शासनामध्ये माहिती व जनसंपर्क मध्ये मी वरिष्ठ सहाय्यक संचालक म्हणून सध्या काम करत आहे. माननीय देवेंद्र भुजबळ साहेब माझे कधी काळी बॉस होते. शासकीय, आजही ते बॉस आहेत माझे. त्यावेळेस शासकीय होते, आता निमशासकीय बॉस आहे. हरकत नाही. क्या बात आहे. आणि सॉरी पाटोदकर हे PhD आहेत तरी सुद्धा माझ्यासाठी तो लहान भाऊ आहे, त्यामुळे मी राजू म्हणतो. राजू हा तुझा विनम्रपणा भावणारा आहे. आजही ते माझे भाऊ साहेब. आणि कळकळीची विनंती अशी की तुझ्या PhDचा विषय तू सांगावा. ओके ओके. मी PhD जो केलेला आहे मास कम्युनिकेशन मध्ये PhD केलेली आहे. PhD मध्ये माझा जो पर्टिक्युलर सब्जेक्ट होता तो श्री अमिताभ बच्चन यांच्यावर माझी PhD आहे. पर्टिक्युलर सब्जेक्ट असा होता श्री अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील सामाजिक वास्तवाचा संवाद, सोशल कम्युनिकेशन इन बच्चन फिल्म. 1975 ते 2005 या काळातील 132 चित्रपटांचा त्यामध्ये मी अभ्यास केलेला आहे. आणि त्याच्यानंतर मला त्याची बच्चन साहेबांवर खूप चांगलं मी 4-5 तास तरी आरामशीर बोलू शकेल इथपर्यंत माझ्याकडे वेगवेगळी माहिती आहे. ठीक आहे, तो भाग वेगळा. मी त्यांना भेटलेलो पण आहे, त्यांची मुलाखत पण घेतलेली आहे. 4 PG मी केलेले आहेत पोस्ट ग्रॅज्युएशन. शिक्षणाची मला आवड आहे. मी अजूनही काही ना काही शिकत असतो. म्हणजे चालूच आहे माझं. पण एकूणच सांगायचं म्हणजे की मला पत्रकारितेमध्ये असताना मी सिनेपत्रकार म्हणून होतो आणि त्यावेळेस मी जवळपास आतापर्यंत अजूनही म्हणजे 1000 ते 1200 लोकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. कलावंत असतील, दिग्दर्शक असतील, अभिनेत्री असतील, साईड कलाकार असतील, अन्य सिनेमाशी रिलेटेड अन्य भागात जे असतील
त्यांच्या मुलाखती घेतल्या. तेव्हा माझा एक तसा वेगळा छंद आहे आणि त्या मुलाखती घेताना मी कधी शक्य असेल तर फोटो काढलेले आहेत, त्यांचे ऑटोग्राफ घेतलेले आहेत. त्या सगळ्याही माझ्याकडे आता जपून आहेत. आणि मग मी आता ज्यावेळेस त्यांच्याबद्दल लिहितो तेव्हा मला तो क्षण आठवतो. मी माधुरी दीक्षितची ऑटोग्राफ घेतली होती त्यावेळेस कुठला प्रसंग होता, श्रीदेवीची ऑटोग्राफ घेतली त्यावेळेस काय प्रसंग होता, आणि मग आता लिहिताना ती जी गंमत आहे ती खूप छान लिहू शकतो. असे बरेच वेगवेगळे अनुभव आलेले आहेत. त्याचप्रमाणे कमांडर नावाचं एक मॅगझिन गेले 25-24 वर्ष मी चालवतो. पुढच्या वर्षी ते 25 वर्षाचे रौप्य महोत्सवी वर्षात त्याचं पदार्पण करत आहे. यावर्षीच्या कमांडरला मी विषय युद्ध कोरोना विरुद्ध, म्हणजे कोरोना विरुद्ध आपण जे युद्ध केलेले वर्षभर त्याची संकलित माहिती केलेली आहे. हा अंक आहे चांगला झालेला आहे. यावर्षी काढीलकने अंक हा परिस्थिती होती, पण सर्व म्हणजे मराठी हा विषयाशी मी रिलेटेड असं करतो की यस माझ्या मराठी बांधवांनी मला साथ दिली आणि मी अंक काढला. महत्वाचं बाब आहे की मराठीला म्हणजे कुठेही मराठी ही संपणारी नाहीये. ते पंधरवाडा करा नाहीतर तुम्ही एक वर्षभर करा, ती जन्मजात मराठी आहे. कित्येक वर्षापासून मग ती आहे, हजारो वर्षाचा इतिहास आहे आणि ती मराठी संपणारी नाहीये. आपल्या मनात आपल्या काळजात ती रुतलेली आहे. आणि प्रकाशजींनी सांगितल्याप्रमाणे की आपण जेव्हा परदेशात सुद्धा पायाला ठेच लागते तेव्हा आई ग म्हणतो, अशा प्रकारची ती मराठी. त्यामुळं हा मराठी भाषेचा कार्यक्रम, या कार्यक्रमात मला सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे परत एकदा आभार मानतो. एक साधारणतः 4-5 पुस्तकांचं मटेरियल तयार आहे. योग्य वेळ आणि योग्य प्रकाशक याची वाट बघत आहे. ते मिळेल तेव्हा नक्कीच प्रकाशित करील. आणि आतापर्यंत जवळपास 5,000 लेख झालेले आहेत विविध वर्तमानपत्र. अजूनही लिहितो. 4-5 वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये माझे लेख येतात. आजही आलेला आहे नाशिकच्या गावकरीमध्ये, म्हणजे चालूच आहेत. अलिबाग, नाशिक, बीड, औरंगाबाद, नागपूर असे विविध ठिकाणी लेख चालू आहेत. गोव्याला 26 जानेवारीला भरपूर ठिकाणी लेख येतील. हा झाला माझा थोडक्यात परिचय. आणि काही सिरियलला पण काम केलेलं आहे, हिंदी मराठी अभिनेता म्हणून. मी मास्टर इन ड्रामॅटिक्स आहे, त्यामुळे अभिनयाची आवड असा सगळा एकत्रित मी म्हणजे आहे तो प्रवास. थोडक्यात परिचय द्यायचा असल्यामुळे बहुआयामी व्यक्तिमत्व हरकत नाही म्हणा, आपण म्हणू शकतो. काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे. आता मी माझ्याकडे ज्या कविता आल्या होत्या त्याच्याबद्दल थोडक्यात बोलतो. एकूणच माझ्याकडे कविता आल्या होत्या त्या कवितांच्या कवींना वय नव्हतं माझ्या दृष्टीने. मी वयात त्यांना बांधत नाही, ते कवी होते हेच माझ्या दृष्टीने मोठं वय आहे. वय कशासाठी पाहिजे कवीला? आईची जी लहानपणी पहिले जे आई आई शब्द म्हणतो तो सुद्धा मुलगा किंवा मुलगी जन्मतात वेगवेगळ्या लयीत म्हणतो. ती तिची कविताच असते. माझ्या मुलीने जेव्हा तेव्हा पहिले शब्द तिचे होते खक्खा, बबिबा, पपिरा. ती आता 25-26 वर्षाची. एक शब्द म्हणजे काय, तिची कविताच होती. त्यामुळे कविता नाहीये असं माझं म्हणणं आहे, म्हणजे वैयक्तिक मत आहे अर्थात. त्यामुळे माझ्याकडे आलेल्या कवितांचे वय मी सांगत नाही कवींचे. आणि त्या कविता होत्या ह्या महत्वाच्या आहेत एवढं मी सांगू इच्छितो. जगदीश खेबुडकर म्हणजे कविवर्य नाना स्वर्गीय, त्यांच्याशी माझी खूप जवळीक होती. मी खूप का त्यांच्यासोबत राहायचो, गप्पा मारायचो. त्यांनी गप्पा मारताना सांगितलं, मला वाटतं मॅडम आपण का, आणि लता मॅडमनी सांगितलं की हे कविता, लता मॅडम बोला की कविता ही अशी लिहिता येत नाही, ती मनातून स्फुरते. तर जगदीश खेबुडकर सर असे मला म्हणायचे, नाना की अरे मी काहीच करत नाहीये, देवी सरस्वती माझ्या हातून कविता लिहून घेते. अगदी स्पष्टपणे म्हणायचे. मला काही म्हणजे उगीच झालेली नाहीत अशी काही. आणि आपणही विचार करतो की 4 वाक्य विचार करताना, आताही बोलायचं म्हणजे 50 वेळेस विचार करता काय बोलायचं आपल्याला. पण जेव्हा कवी एखादी कविता लिहितो त्यावेळेस तो त्याच्या मनातून ती स्फूर्ती देवी सरस्वती त्याच्याकडे लिहून घेते. म्हणून तो कवी माझ्या दृष्टीने खूप मोठा आहे, महान आहे. मी या संयोजकांना अशी विनंती करतो की मॅडम, डॉक्टर संगीता मॅडम किंवा प्रकाशजी, आपण सर या सर्व कवींना एक सुंदर प्रमाणपत्र द्या. जेवढे पार्टिसिपंट होते त्या सगळ्यांना प्रमाणपत्र द्या, कारण की त्यांना या राजू 1 मिनिट. हे ऑलरेडी ई सर्टिफिकेट सहभाग प्रमाणपत्र म्हणून ऑलरेडी तयार केलेली आहेत आणि सगळ्या पार्टिसिपेंटना ती मान्यवरांच्या हस्ते दिली जाते. सर याचा आनंद, आणि 5 सर्टिफिकेट जे केले एक्स्ट्रा तर आम्हाला आनंद होईल, परीक्षक म्हणून आम्हाला दिलं. नाही म्हणजे आता विषय झालाय म्हणून म्हणजे
विषय निघालाय म्हणून 100च्या 100 लोकांना सहभाग प्रमाणपत्र, सर उत्तम 10 विजेत्यांना सन्मानपत्र, विदेशी पाहुणे आले त्यांना सन्मानपत्र, त्यानंतर जजेसना सन्मानपत्र आणि श्रद्धाला विशेष सन्मानपत्र, विशेष सन्मानपत्र. हरकत नाही त्यांना. सर धन्यवाद. मी फक्त एक छोटासा प्रयत्न केला होता, त्यातल्या फक्त 2 लाईन मी म्हणून दाखवणार आणि आपली रजा घेतो. कार्यक्रम खूप मोठा आहे. सर प्रकाश सर, आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये मुंबईकर आम्ही आहोत जवळपास. आता आपण जेव्हा एखादी ती आपण मुंबईची लोकल, जिला आपण मुंबईची वाघीण म्हणतो, तिच्याबद्दलच्या फक्त 2 वाक्य मी लिहिलेले तुम्हाला दाखवतो, सांगू इच्छितो की आली बघा मुंबईची वाघीण, आली बघा मुंबईची वाघीण, वारुळात शिरली जशी सळसळती नागिन. कवीचं जे आहे ते अशा प्रकारचं जे दृश्य दिसतं ते पाहून त्याच्या मनात जे सुचतं तो ते उतरवतो. भरपूर काही आहे, पण ते नंतर कधी. कार्यक्रमास माझ्या मनपूर्वक शुभेच्छा, सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. धन्यवाद. श्रद्धा एक मिनिट इंटरप्ट करतोय. श्रद्धा एक मिनिट इंटरप्ट करतोय. आपल्याला साधारण 1 तास 10 मिनिटं होऊन गेलेली आहेत, तर वेळेकडे थोडं लक्ष देऊया. संजय बोरुडे सरांचं घेऊयात सर, कारण बराच वेळ ते बिचारे थांबलेले. हो, आणि 2 शब्दातच थोडस उरकतील तेही, कारण त्यांनाही कुठेतरी बाहेर जायचंय. चालेल. तर संजय बोरुडे सर. विदेशी कोण उरले ते विचारून घे. हो सर. हॅलो, येतोय का आवाज? हो सर. एक मिनिट, व्हिडिओ चालू करताना तुम्ही केलाय ना? तुम्ही नाही असं म्हणलं बिकॉज द होस्ट. बरोबर आहे, होस्टने डिसेबल. आता येतोय का, दिसतोय का? हो सर. हॅलो, नमस्कार सर. आपल्याकडे भरपूर आपले मराठी पाहुणे असल्यामुळे बोलणं थोडस जास्त वाढत जातं. मी सुरुवातीलाच म्हणाले होते की आपण मराठी माणसं भेटलो की सुरू होतो ते थांबत नाही, असं झालंय. बरोबर. मी काय जास्त वेळ घेत नाही, कारण मला दुसरं एक काम आहे. पण सगळ्यात प्रथम आदरणीय आमचे मार्गदर्शक आणि मित्र प्रकाशजी राणे यांच्यामुळे मला याच्यामध्ये परीक्षक होण्याची संधी मिळाली आणि या सगळ्या स्वयंभूच्या परिवाराशी माझी एक ओळख झाली, त्याच्याशी मी जोडला गेलो. तर त्याबद्दल प्रकाशजी राणे आणि सर्व टीमचं मी मनापासून आभार मानतो, संयोजकाचे आभार मानतो. तर कविता इतर खरं तर काय, कवितेचे म्हणजे पॅरामीटर नसतात की त्याच्यामुळं कोणी कोणाला कविता काय असते असं काय जरी सांगायला लागलं तर त्याचं निश्चित आपल्याला असं काय बोलता येत नाही त्याच्याबद्दल. परंतु मी फक्त 2च वाक्य सांगेल की जे रचलं जातं त्याला काव्य म्हणतात आणि जी सुचली जाते तिला कविता म्हणतात. क्या बात आहे. आता रचना जे आहे त्याच्यामध्ये कारागिरी येते, आणि ज्यावेळी कारागिरी येते तेव्हा आपोआपच कवितेमध्ये कृत्रिमता येते. ते काय वेगळं सांगायची गरज नाही, खुद्द कवीला सुद्धा कळतं. तर प्रत्येक कवीने इथं ज्या सहभागी झालेल्या सर्व कवींच्या कविता त्यांनी त्यांच्या प्रतिभेप्रमाणे, त्यांच्या वकुबाप्रमाणे सर्वांनी अतिशय सुंदर असा प्रयत्न केलेला आहे. काहींना वृत्तांची चांगली जाण असल्याचं मला जाणवलं, छंदाची जाण असल्याचं जाणवलं. परंतु या सगळ्याच कवितेमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली, ती म्हणजे प्राथमिकता आहे. त्यासाठी वाचन वाढवलं पाहिजे. प्रतिभा साधन नावाचं जे पुस्तक आहे नासी फडक्यांचं, त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की प्रतिभा अशी काही दैवदत्त देणगी वगैरे असं काही फारसं नाही, म्हणजे असेल पण त्याची काही पर्सेंटेज एवढं नाही, पण प्रतिभा ही कमावता येते, प्रतिभेची साधना करावी लागते. तर त्यासाठी कवितेचे जे सर्व काही प्रवाह आहे, समकालीन ज्या काही समस्या आहेत, समकालीन जे काही प्रश्न आहेत, समकालीन भवताल जो आहे, या भवतालाचं नेमकं आकलन जर कवीला झालं तर मग तो कवितेतून आपल्या मांडू शकतो. मग ती चारोळी असेल, वात्रटिका असेल, तरी पण ते मग आपल्याला लगेच ते टच होते. म्हणजे जी काही काळजाला भिडतं त्याला कविता म्हणावं. या सर्व सहभागी कवींना मी मनापासून शुभेच्छा देतो पुढच्या काव्य प्रवासाला. आणि माझ्याबद्दलचा परिचय मला वाटतं अगोदर दिलेला आहे, तरी पण मी थोडक्यात 2च ओळीत सांगतो की माझी 15 पुस्तकं आहेत. त्याच्यामध्ये 5 कथा संग्रह आहे, 2 कविता संग्रह आहे, 3 समीक्षा ग्रंथ आहेत, एक इंग्रजीतून मराठी अनुवाद, एक मराठीतून हिंदी अनुवाद आहे, एक इतिहास संशोधनावरचं ग्रंथाने मी पुस्तक केलेलं आहे. आणि असे एकूण 15 पुस्तकं आहे. आणि अमेरिकेच्या पेंग्विन प्रकाशनाने माझं इंग्रजी कविता संग्रह 2015ला काढलेला आहे. तो सगळ्या जगभरातल्या देशामध्ये मिळतो आणि सगळ्या ऑनलाईन बुक स्टोअरला तो उपलब्ध आहे. काही विद्यापीठांना माझ्या कविता आणि कथा लागलेल्या आहेत.
तर पुन्हा एकदा मी संयोजकाचे आभार मानतो आणि सर्व स्पर्धकांना पुढील काव्य प्रवासासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. पुन्हा संयोजकांचे प्रकाशजी राणे यांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. श्रद्धा, तुला 1 मिनिट इंटरप्ट करतोय मी. मित्रांनो, मराठी शिकणं, जसं मगाशी मीना नेरुरकर म्हणाले की माझी नातवंड मराठी समजतात पण अजून बोलत नाहीत. तर मराठी शिकणं ही सुद्धा हेही नसे थोडके. असंच माझी एक छोटी बहीण मॉरिशसला जन्माला आली. ती म्हणजे फेसबुकच्या ओळखीने ती माझी छोटी बहीण झाली. आणि तिला मराठी शिकण्याची आवड आहे आणि त्या आवड असण्यापायी ती आज आपल्याला इथे जॉईन झालेली आहे. सुनीता गीता डेबी असं तिचं नाव आहे, फॉर मॉरिशस. सुनीता, तुम्हारा कैमरा ऑन करो और श्रद्धा आपसे हिंदी में बात करेगी. हाँ जी. हेलो सुनीता जी, आपका म्यूट आ रहा है. हाँ, हो गया. हाँ. वॉइस म्यूट था. हाँ, आपको मेरा सादर नमस्कार. और मैं बहुत आभार प्रकट करती हूँ. प्रकाश जी मेरे बड़े भाई हैं, मेरे बड़े भाई, मेरे गाइड, सब कुछ. और उन्हीं की गाइडेंस में मैं कुछ बोलना चाहती हूँ मराठी में. थोडं व्हिडिओ पॉज झालेला आहे सर. मी सुनीता इथून बोलत आहे. हेलो. हाँ, नमस्कार. सुनीता, आप हिंदी में बात कर सकती हो. नहीं, ये थोड़ा सा मैंने बोला जो आपने मुझे अच्छा लगा. या, बहुत अच्छा. जी, मैं कैसे बोलूं, मैं बहुत श्रद्धा, त्यांचा म्यूट झाला असेल तर सुनील विपट हे अजून राहिलेले आहेत. सुनील विपट, जरा स्विच ऑन कराल का? श्रद्धा बोलेल तुमच्याशी. हो, मला चालेल. नमस्कार सुनील जी. श्रद्धा, नमस्कार. प्रकाश सर, नमस्कार. नमस्कार. धन्यवाद आम्हाला तुमच्या कार्यक्रमात. हाँ, मैं यहाँ मॉरिशस मैंने जन्म लिया है, लेकिन हमारा सुनीता, 1 मिनिट रुकना. सुनील विपट साहब बोल रहे. तो सगळ्यांना प्रथम धन्यवाद आम्हाला या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं म्हणून. मी डेट्रॉइट मध्ये आहे, US मध्ये मागच्या 3 वर्षापासून, आणि आधी पुण्यातच राहत होतो. तो माझी पत्नी आणि 2 मुलांबरोबर मी इथे राहतो आणि पुण्यातच आमचं सगळ्यांचं शिक्षण झालं. तेव्हा मराठीचा तसा आमचा अजून म्हणावा तसा टच आहे. आम्ही घरी मराठीच बोलतो. आणि जसं आपण म्हणतो की इथेही तेच म्हणतात ऍक्च्युअली की मातृभाषेतनं तुम्हाला जर शिक्षण मिळालं, जे घरी भाषा तुम्ही बोलता, त्याचा इम्पॅक्ट म्हणून आपण तो चांगला होतो आणि पटकन समजण्यासाठी आणि आकलन पण तुमचं त्या लवकर होतं. त्या दृष्टीने आम्ही घरी मराठीच बोलतो. इथे मंदार जसं म्हटले की शिकागोमध्ये मराठी शाळा आहेत, महाराष्ट्र मंडळ चांगल्या प्रकारे पूर्ण US मध्ये होतं. तसंच डेट्रॉइट मध्ये पण एक मराठी शाळा आहे, जिथे सांगायला अभिमान वाटतो की माझी पत्नी तिथे एक शिक्षिका म्हणून काम करते आणि आमच्यातनं जो काही शक्य आहे तो खारीचा वाटा आम्ही या ह्याच्यात देतोय दोघांकडनं. मी मुलं सांभाळण्याच्या दृष्टीने म्हणा आणि ती मुलांना शिकवण्याच्या दृष्टीने म्हणा.
पण जे आहे शक्य इथे राहून ते देण्याचा प्रयत्न आहे मुलांना, तसंच इथल्या आजूबाजूच्या आपल्या मराठी जे कोण भाषिक आहेत त्यांच्यासाठी. आणि हेच पुढे चालू ठेवू, जोपर्यंत इथे आहोत तोपर्यंत असंच आमचा प्रवास चालू राहतो. आणि तुमच्याही सगळ्यांना तुमच्या जे काही प्रचंड तुम्ही कार्य करताय वेगवेगळं, जे आता ऐकायला मिळालं ऍक्च्युली नवीन आहे मी सगळ्या या याच्यासाठी, पण जे काही ऐकायला मिळालं ते काम तुमचं खूप मोठं आहे. संगीता मॅडमचं, इव्हन माझे भाची मंडळी करंदीकर मॅडमचे विद्यार्थी आहेत तिकडे, तो सगळं काम बघून खरंच छान वाटतंय. आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. 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 श्रद्धा, वाइंड अप कराकडे आपण करतो आता. आणि एकदा बघ ते सुनीता गीताचा जर का व्हिडिओ चालू झाला असेल, नाही तर मग समारोपाकडे जाऊया. अजून तरी काही व्हिडिओ दिसत नाहीये त्यांचा, तर मग आपण थोडं समारोपाकडे वळूया. मी थोडस आपल्या सर्वांना, आपल्या स्वयंभूच्या सर्वेसर्वा डॉक्टर संगीता कामत यांच्याबद्दल थोडस सांगायची माझी इच्छा आहे. आणि त्यांच्यासाठी मी खास थोडे 4 शब्द लिहिले देखील आहेत, जे आलेले आहेत. बहुतेक सुनीता दी आलेले आहेत. आपण त्यांच्याशी थोडं बोलू आणि मग आपण बोलूया. चालेल. सुनीता जी, आपका ऑडियो जो है वो म्यूट आ रहा है. वन क्लिक ला. ओके. हाँ, हो गया. चलो जी जी भाई. हाँ बोलो, सब दिख रहा है और आवाज भी आ रही है, आप बोलो अभी. मैं क्या बोलूं, मुझे उतना मराठी समझ नहीं आता है, लेकिन जितना मैंने सुना मुझे बहुत अच्छा लगा. जो नहीं, आप हिंदी में बात कीजिए. जी बस मैं इतना, मुझे समझ में नहीं रहा है मैं क्या बोलूं. मैं इतनी खुश हूँ आप लोगों के बीच में. आप सभी को एक गुलदस्ते की बात बता देता हूँ. सुनीता मॉरिशस में है और मैं इधर मुंबई में. हम दोनों मिलकर मॉरिशस और इंडिया का एक जॉइंट वेंचर कर रहे हैं. हम एक फिल्म बना रहे हैं, जो बहुत जल्द बना रहे हैं. फिल्म मैं लिख रहा हूँ, जहाँ आधे लोग मॉरिशस के होंगे और आधे इंडिया के होंगे. बिल्कुल, बहुत जल्द. और बहुत अच्छे, बहुत यहाँ अच्छे. भी जी, और सरकार भी इसमें बहुत जोर दे रही है यहाँ पे मॉरिशस में. यहाँ पे बहुत सुविधा भी मिल रही है. तो ईश्वर की कृपा से हम लोग बहुत जल्द शुरू करेंगे. यस. आता श्रद्धा, समारोपाकडे जाऊया. हा. थोडस मी पुन्हा एकदा संगीताजींबद्दल सांगणार आहे की त्यांचा स्वयंभूसाठीच एक टॅगलाईन म्हणतो आपण, आणि आपल्याकडे संज्ञा असं म्हटलं जातं. तर ते आहे ट्रान्सफॉर्म बॅक बेंचर्स टू फ्रंट रनर. तर हे त्यांनी सोशल मुवमेंट आहे ही ऍक्च्युअली, ते संगीता कामतजींनी केलेलं आहे. स्वतः त्या पार्टनर आहेत व्हाईट कॉलर लीगल LLP, IPR, ऍडवायझरी काउन्सिल पॅनल, मॅक्सेल फाउंडेशन, महाराष्ट्र कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्ड. खूप भरपूर काही त्यांच्याबद्दल सांगण्यासारखं आहे. फाउंडर आहेत, मॅनेजिंग पार्टनर आहेत स्टेपअप ऍडवायझर LLPच्या. आणखीन सगळ्यात मोठी गोष्ट की धडपडणारी एक व्यक्तिमत्व असतं पहा, जे आपल्यासारखेच कुणीतरी बॅकबेंचर्स आहेत आणि आपल्याला उमेद आहे पुढे जाण्याची. तर तसे एक व्यक्तिमत्व असल्या कारणानं आणि बहुतांश स्त्री असल्या कारणानं मी त्यांच्यासाठी थोड्याशा 4 ओळी लिहिलेल्या आहेत. तर मी त्या तुम्हाला सगळ्यांना ऐकवते. नारी तू तुझ्या जीवनाची शिल्पकार, नारी तू तुझ्या जीवनाची शिल्पकार, दे जीवनाचा आकार. त्यांनी दिलेलाच आहे अगोदर, पण मी लिहिलाय. क्या बात आहे. तुझ्यात क्षमता सृजनाची, तुझ्यात क्षमता रुजण्याची, हाती दोरी जरी पाळण्याची, अवघ्या जगाचं उद्धारण्याची, नको राहूस अशी निर्विकार, दे जीवनाचा आकार.
तू आदिमाया तू आदिशक्ती, तुझेच पूजन तुझीच भक्ती, निर्बल नाही अबलाही ना तू, कोणी करू शके तुझवर सक्ती, करू प्राणपणाने अधमांना प्रतिकार, दे जीवनास आकार. धन्यवाद. आणि आता धन्यवाद. थोडक्यात म्हणजे आणखीन म्हणजे माझ्यासाठी तर माझे पहिल्यापासून मी सांगत आले की माझे गुरु प्रकाश राणे यांच्याबद्दल थोडस मी संगीताजींना बोलायला सांगेन. कारण की हा प्रवास जो आहे स्वयंभू कडून जो जागतिक मराठी चळवळीचा, त्यासाठी तुम्ही दोघांनी बोलावं अशी माझी खूप इच्छा आहे. ओव्हर टू यू संगीताजी. Thank you, Shraddha. I will continue in English because I'll be able to express myself better. Prakash ji is a renowned lyricist. He has written around 150 songs and he has around 3,000 plus songs in his kitty. He is also a screenplay writer. He is a fabulous actor and he is so talented. You ask him anything under the sun, he will be able to give you the exact information, authentic, even better than Wikipedia, because he keeps himself so much updated and energetic throughout. So what I learned from Prakash ji is कोई भी काम छोटा नहीं होता और कोई भी बात भी छोटी नहीं होती. So I think that is very important lesson for all. जेव्हा श्रद्धा जींनी 4-5 information share केली, I would just like to share one bit about each thing I'm doing. मी व्हाईट कॉलर लीगल ही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स ची एक फर्म आहे. त्याची फाउंडर पार्टनर आहे. आय एम ऑल्सो द डिरेक्टर ऑफ मॅक्सप्लोर. मॅक्सप्लोर इज क्रिएटिंग बिझनेस लीडर्स इन स्कूल्स. मला असं वाटतं की आपल्या देशात वी नीड जॉब क्रिएटर्स. आपण मुलांना फक्त जॉब घेण्यासाठी शिकवतो. वी आर नॉट सपोज टू डू दॅट. वी हॅव टू इनकल्केट अ माइंडसेट फॉर द चिल्ड्रन that they become entrepreneurs. So Maxploor is creating business leaders at schools. Next is Maxwell Foundation. त्याच्यात मी advisory council member आहे. This is with Nitinji Poddar, where we felicitate various entrepreneurs from Maharashtra. Then I'm also the founder member of Step Up. Now Step Up मध्ये काय असतं, जे लेडीज असतात लग्नानंतर एज्युकेशन बाजूला आणि घर सांभाळतात and career sudha, it vanishes out of the window. So what I have done is, in this long period of 20 years, in 2 decades, I have guided and mentored around 500 ladies to start their own training and business centers in India. Wow. So I think every woman has to be self-sufficient, and that is how Swayambhu started. So Swayambhu is making youth self-sufficient. आणि मी हा एम्फसाइज करायला मला खूपच आवडेल that we do not charge anything. No fees, no commercials, no donation. The help we provide to all the Swayambhus is completely pro bono. म्हणजे निशुल्क आहे. ज्या मुलांना आमची गरज आहे, ज्यांना वाटतं की मला मार्क्स नाहीये म्हणून माझ्या आयुष्यात आता काही होऊ शकत नाही, प्लीज आम्हाला इमिजिएटली कनेक्ट करा. आवर मेल आयडी इज swayambhu@gmail.com. तुमच्या परिचयाचे जर मंडळी असतील, मुलं असतील इन द एज ग्रुप ऑफ 20 to 30, if they need our help, it will be our blessing to help them. वाह. So thank you Shraddha. Thank you Prakash. Thank you. संगीताजी तुमच्याबद्दल इतकं आहे मला सांगताना पूर्ण दिवस संपणार नाही. बरं झालं तुम्ही मला मदत केली हे सांगण्यासाठी. श्रद्धा एकच मिनिट. तू समारोप करण्याच्या आधी माझं स्वयंभूतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे मी सर्वांचा आभारी आहे. आणि ज्यांचं नाव ह्याच्यात मेन्शन करायला हवं, सुलभा सावंत न्यू जर्सीला आहे. त्यानंतर दीप्ती सुतार आहे, लॉस एंजलिसला आहे. वंदना लोखंडे आहेत US ला. ही माणसं काही टेक्निकल कारणामुळे जॉईन होऊ शकली नाही, पण त्यांचाही वकूफ खूप मोठा आहे. आणि ही सारी जज मंडळी, परीक्षक मंडळी आणि ही विदेशी मंडळी माझ्या एका शब्दावर झटकन यायला तयार झाले आणि तितक्याच ताकदीनं संगीतानं सगळं कोऑर्डिनेशन केलं. मी फक्त नावं संगीताला दिली होती, पुढचं सगळं कोऑर्डिनेशन तिने केलंय.
आणि त्यांचा मान मराठाबाद श्रद्धाने चांगला ठेवलेला आहे. तर तुम्ही सर्व आणि आज इथे जॉईन झालेली माणसं मी मनापासून तुमचा आभारी. धन्यवाद. ओव्हर टू श्रद्धा. धन्यवाद. धन्यवाद. 1 minute, I would like to say something. 1 minute. सगळ्या जजेसनी खूप सुरेख काम केलेले आहे. When I shared the poems with them, I can't tell you, they were so prompt and so efficient. I'm very, very grateful to all the judges. Very, very grateful indeed, because you are so, immensely popular and immensely, so dedicated in your work. I don't know how you spared time for us, but very grateful for that. All the global guests here, you have connected from different longitude and latitude of the world. Thank you so much. I would like to say thank you to Sulbha Sawant ji, to John Perry sir, and all the other dignitaries who couldn't join us because of some technical reasons. Shraddha ji, thank you. And as per the suggestions of some judges, we are going to give e-certificates to every participant. Every participant is going to get an e-certificate. Okay, so don't you worry. And for those who don't have a Facebook account and their friends want to watch this, we will be having a YouTube link as well, which we will be sharing with you. So stay connected. Thank you. थोडक्यात आता समारोपाची वेळ आलेलीच आहे आणि तसा समारोप घ्यायची इच्छा नव्हती, कारण खूप सगळेजण इतकं छान छान मराठी बद्दल सांगत होते. आपल्या जागतिक चळवळीमध्ये परदेशातीलही आपले मराठी बांधव भगिनी ज्या आहेत त्या मराठीसाठी किती प्रयत्नशील आहेत. त्यांच्या मुलांना, नातवांना खूप छान प्रकारे त्या मराठी भाषा शिकवतायत. त्यांनी ढोल ताशा पथकही केलेली आहेत तिथे, त्यांनाही रुजवत आहेत. मला इतका आनंद झाला हे सगळं. मला ऍक्च्युअली याची ही संकल्पना प्रकाश राणे सरांनी आणली आणि मला ऐकवल्यानंतर प्रचंड मी एका क्षणात मी म्हणाले हो मी तयार आहे हे करण्यासाठी, कारण हे खूपच माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. असो, सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. आपले जे काही परीक्षक होते, आपले ग्लोबल गेस्ट होते आणि सुरुवातीला आपल्याला जी टेक्निकल टीम साठी शिल्पा रोहित सर यांनी मदत केली, संगीताजी, प्रकाश राणे सर, यांना सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. आणि मी शेवट जाताना एकच सांगेल, मराठी वाचाल तरच मराठी म्हणून जगाल, ही एकच आपली संकल्पना ध्यानात ठेवा आणि धन्यवाद.